नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासये जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला. व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. मैत्री उवाच मौक्तिकै कुसुमस्त्रभिर् दुकुले स्वर्णतोरणैः महासुरभिर्धूपैर् मंडितं तत्र तत्र वै. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि मैत्रेय विदुराला सांगतात. याप्रमाणे मैत्रेय म्हणतात, विदुरा, ज्या वेळेला भगवान पृथु महाराजांनी या ठिकाणी यज्ञ परिपूर्ण केले, अश्वमेध यज्ञ परिपूर्ण झाले, 100 यज्ञ परिपूर्ण झाले, प्रत्यक्ष भगवान ब्रह्मदेव विष्णू हेही या ठिकाणी अवतीर्ण झाले आणि यज्ञामध्ये त्यांनी अवतीर्ण होणं म्हणजे यज्ञाची सफलता आहे. म्हणून न्यूनम संपूर्णता याची सद्यो वंदे तमच्युतम. आता या ठिकाणी यज्ञामध्ये कोणतेही न्यून राहिलं नाही. भगवंताचं स्मरण झालं, भगवंताची या ठिकाणी प्रत्यक्ष मूर्ती प्रगट झाली म्हणजेच यज्ञ परिपूर्ण झाला. न्यूनम संपूर्णता याती, न्यून पूर्ण करण्याची क्षमता भगवंतामध्ये आहे. कारण भगवान स्वतः परिपूर्ण आहे, तो परिपूर्ण आहे आणि तो परिपूर्ण असल्याने, तो संपूर्ण असल्याने, तो पूर्ण स्वरूप असल्याने तो जिथे जिथे प्रगटतो तिथे तिथे न्यून राहत नाही. न्यून म्हणजे संसार आणि परिपूर्णता म्हणजे परमार्थ. म्हणून या ठिकाणी संसाराची न्यूनता संपली आणि परमार्थाची परिपूर्णता प्रगट झाली. याप्रमाणे भगवान पृथु महाराजांनी हे यज्ञ परिपूर्ण केल्यानंतर हे यज्ञ कुठे चाललेले होते तर सरस्वती जिथे पूर्वेकडे वाहते, जिचा प्रवाह पूर्वेकडे वाहतो त्यांच्या तटाकावर. त्यानंतर भगवान या ठिकाणी तिथून पृथु महाराज आले, ते आपल्या नगरीमध्ये प्रवेशले आणि नगरीत प्रवेशल्याबरोबर गंगा आणि यमुनेचा मधला भाग त्यांचा होता. त्याला ब्रह्मावर्त असं म्हणतात. त्या ब्रह्मावर्तामध्ये यांचं राज्य चाललेलं होतं. ह्या ब्रह्मावर्तात आल्याबरोबर आपल्या नगरीत प्रवेश केल्याबरोबर काय गावातल्या लोकांना आनंद झाला. त्यांनी सर्वत्र मोत्यांच्या अशा झालरी लावल्या, ज्याला आपण आज माळा म्हणतो. जशा फुलांच्या माळा आपण लावतो त्याप्रमाणे मोत्यांच्या माळा लावल्या. तसेच सर्व रस्त्यावर फुलांची गादी केली. गादी फुलंच फुलं अंथरली. त्याचप्रमाणे सोन्याची तोरणं लावली आणि सुंदर अशा प्रकारच्या रेशमी वस्त्रांच्या देखील पताका या ठिकाणी लावल्या आणि महासुरभिर धूप दीप या ठिकाणी ओवाळायला सुरुवात केली. प्रत्येक ठिकठिकाणी रस्त्यावर चौका घराघराच्या समोर सुंदर अशा प्रकारचे कलश ठेवलेले. त्याप्रमाणे तांदूळ आणि दध्य आणि अंकुर, दधी म्हणजे दही हे शुभत्वाचं प्रतीक आहे. याप्रमाणे दही, तांदूळ यांचा सडा त्या ठिकाणी टाकला, कुंकुमाचा सडा टाकला, चंदन मिश्रित आगरू आणि चंदन यांचा सुगंध सर्वत्र सुटला, त्यांचे सडे टाकले आणि कुठे कुठे चंदनागुरु तोर यार्द्र रथ्या चत्वरमार गवत, सगळ्या मार्गात सगळ्या प्रकारच्या रस्ती जिथे चौक आहे, गल्ले आहेत, बोळ आहेत, सर्वत्र चंदनाचे सडे टाकले आणि सुगंध सर्वत्र सुटला. सवृंदय कदली स्तंभही, लोकांनी आपल्या घराच्या समोर, दाराच्या समोर आणि रस्त्यावर सुद्धा मोठमोठे केळीचे खांब उभे केले आणि पूगपोतही, सुपारीचे झाडं त्या ठिकाणी लावले. सुपारी म्हणजे पूगी फल हे देखील शुभ मानलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांचे सुद्धा स्तंभ उभे केले. तरु पल्लव मालाभे सर्वता समलंकृतम, आंब्याचे तोरणं लावले आणि सर्वत्र आनंदी आनंद अशा प्रकारचा आनंदोत्सव साजरा केला. सर्व प्रकारचे नागरिक, नर नारी नवीन वस्त्र नेसून, रेशमी वस्त्र नेसून, सगळ्या प्रकारचे दागदागिने घालून रस्त्यावर
पृथू महाराजांचं स्वागत करण्यासाठी हातामध्ये निरांजन घेऊन ताट घेऊन सगळ्या सुवासिनी आलेल्या होत्या. प्रजासम दीपबलिभिः दिवे लावलेले होते. सर्व प्रत्येकाच्या घराघरामध्ये दिवे लावलेले होते. दिव्यांच्या माळा, ज्याला आपण दीपावली म्हणतो. दीपावलीचा अर्थच तो आहे. अवली म्हणजे ओळी आणि दीप म्हणजे दिवे. दिव्यांच्या ओळी लावलेल्या सर्वत्र, दीपमाला लावलेल्या. दीपबलिभिः समृता शेषमंगलैः. याप्रमाणे सर्वत्र काही स्त्रिया, काही कुमारिका सुद्धा हातामध्ये तबक घेऊन आलेल्या होत्या. अभियुर्मृष्टकन्याश्च मृष्टकुंडलमंडिताः. सुंदर अलंकार धारण करून, दागदागिने धारण करून स्त्रिया, सौभाग्यवती कुमारिका या ठिकाणी स्वागतासाठी आलेल्या. शंखदुंदुभी घोषेण, सर्वांनी शंख वाजवले, कोणी दुंदुभे वाजवले. त्याचप्रमाणे ब्रह्मघोष सुरू झाला, मंत्रघोष सुरू झाला, ब्राह्मणांचे मंत्र सुरू झाले आणि राजाचं स्वागत मोठ्या थाटात झालं. याप्रमाणे विवेश भवनम वीरस्तोय मानोगतस्मया. राजा या ठिकाणी पृथू महाराज की जय, पृथू महाराज की जय अशा प्रकारचा घोष सुरू झाला. ब्राह्मणांचे मंत्र सुरू झाले, मंत्रघोष झाला. त्याप्रमाणे शंख दुंदुभी यासारखे वाद्य वाजू लागले, झांजा वाजू लागल्या. पूजिता पूजयामास. आणि ज्या ज्या ठिकाणाहून या ठिकाणी पृथू महाराज जातील, ज्याच्या घरावरून म्हणा किंवा ज्या ज्या रस्त्यावरून, मुख्य रस्त्यावरून, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचं पूजन, जसं आपण पालखीचं पूजन करतो. जशी गजानन महाराजांची पालखी आली किंवा मुक्ताबाईंची पालखी आली किंवा ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आली, तुकाराम महाराजांची पालखी आली, म्हणजे आपण प्रत्येक संतांची पालखी आली म्हणजे ठिकठिकाणी जशी त्यांची पूजा अर्चा होते त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी पूजिता पूजयामास. ठिकठिकाणी रस्त्या रस्त्यावर, चौका चौकात त्यांची पूजा होऊ लागली आणि त्यांच्या मोठ्या थोरवीचं, यशाचं, कीर्तीचं गायन होऊ लागलं. पौराण जानपदांस्थान प्रीत प्रिय वरप्रदाह. अहो, हे काही सामान्य होते का? ज्यांनी सर्वांना सुखी केलं. राजा असा असावा. राजा शब्दाचाच अर्थ जो प्रजेचं रंजन करतो. तर रंजन म्हणजे काही मनोरंजन नाही, करमणूक नाही. रंजन म्हणजे प्रजेला सुखी करतो. रंजन शब्द सुखी करणे या अर्थाने, पण उगीच आपण आज रंजन म्हणजे मनोरंजन अर्थ घेतो. रंजन म्हणजे सुखी करणे. सर्व प्रकारच्या सुखांची उधळण जो प्रजेवर करतो तो खरा राजा. म्हणून या ठिकाणी सर्व प्रजा सुखी झाली होती. गोर गरीब श्रीमंत सर्व लोक सुखी झालेले होते. पशु पक्षी देखील सुखी झालेले होते. अहो, निसर्ग सुद्धा आनंदी होता. कुर्वन् शशासर्वमंडलम यशः अवनिमंडलम यशः. त्यांच्या यशाचं गान, त्यांच्या विजयाचं गान, त्यांचा विजयोत्सव काय सांगावा. सर्व पृथ्वी तलावर त्यांच्या विजयाची ख्याती सर्वत्र गायली जात होती. प्रीतम निधायारुरे परमपदम. याप्रमाणे मूळ संवाद सूत शौनकादिकांचा चाललेला आहे. सूत शौनकादिकाला म्हणतात, हे शौनकादिका हो. याप्रमाणे तदादि राजस्य यशो विजृंभितम गुणैरशेषैर गुणवत समाजितम. असे हे प्रत्यक्षात आदिराज पृथू. या ठिकाणी पृथूला आदिराज म्हटले. आदिराज कशामुळं हो? त्याचं कारण राज्य व्यवहार, त्याचप्रमाणे राज्य शासन हे योग्य पद्धतीने त्याला आखून देण्याचं काम, त्याप्रमाणे आचरण करण्याचं काम, प्रजेला सुखी करण्याचं काम आणि सार्वभौम सत्ता स्थापन करण्याचं काम केवळ पृथूनी केलं. केवळ पृथूनीच गाव, त्याप्रमाणे शहरं, महानगरं अशा विभाजना केलं आणि पृथ्वीचं दोहन करून सर्वांना सुखी केलं. याप्रमाणे विदुर म्हणतात, या ठिकाणी विदुरांनी प्रश्न विचारला मैत्रेयाला. सोभिषुप्त पृथुर्विप्रेर नद्याशिसुरारणा बिभ्रस वैष्णवं तेजो बाह्योभ्या दुदोहगाम. याप्रमाणे ज्या प्रत्यक्ष पृथू महाराजांनी गंगा यमुनोयोर नद्यो रंतरा क्षेत्रमा वसन, हे कुठे राहिले तर त्यांनी सांगायला सुरुवात केली. मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, गंगा यमुनोयोर नद्यो, गंगा आणि यमुना यांच्या नदीच्या मधला भाग जो आहे, ज्याला केवळ ब्रह्मक्षेत्र किंवा यालाच आपण त्यांचं राज्य कुठून चाललेलं होतं, कुठे चाललेलं होतं याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. गंगा यमुनोयोर नद्य राक्षेत्र महावसन. गंगा आणि यमुना या नदीचा जो मधला प्रदेश आहे तिथे यांचं राज्य चाललेलं होतं. तिथे यांनी आपला निवास केलेला होता आणि इथे ज्या ब्रह्मवैवर्त किंवा ब्रह्मावर्त
या क्षेत्रामध्ये आरब्धानेव बुभुजे भोगान पुण्य जेहासया. आता पृथ्वी महाराज कसं राज्य करत होते किंवा त्यांचं जीवन कसं चाललं होतं एका शब्दात त्यांनी सांगितलंय. तो शब्द असा आहे की आरब्धानेव बुभुजे भोगान पुण्य जेहासया. आरब्धानेव बुभुजे. आरब्ध म्हणजे प्रारब्ध. आरब्ध म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे आपल्याला कळालं. प्रारब्ध म्हणजे आपलं नशीब. तेव्हा आपण पुण्य जे प्राप्त करून घेतलेलं आहे त्या पुण्याचा क्षय झाला पाहिजे आणि पापही नष्ट झालं पाहिजे तरच मुक्ती प्राप्त होते. पाप आणि पुण्य जेव्हा समान होतं तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि पाप आणि पुण्य जेव्हा नष्ट होतं परिपूर्ण अर्थाने तेव्हा मुक्ती प्राप्त होते. पुण्य जास्त झालं तरी मुक्ती प्राप्त होत नाही. का तर चांगला जन्म प्राप्त होईल, राजाच्या पोटी जन्म प्राप्त होईल. श्रीमतांगे हे योग भ्रष्टोभिजायते आपण गीतेत पाहिलेलं आहे. त्याप्रमाणे पुण्याचा एक क्षय झाला पाहिजे. पुण्याचा क्षय कशाने होईल तर भोगाने. पण भोग भोगताना सुद्धा हे माझ्या नशिबाचं भोग आहे, हे माझ्या नशिबाने मला प्राप्त झालेलं आहे म्हणून मी भोगतोय, यामध्ये माझी लिप्तता नाही. अलिप्तपणाने जो पुण्याचाही भोग घेतो म्हणजे सुखाचा भोग सुद्धा अलिप्तपणानेच आणि दुःखाचा भोग देखील अलिप्तपणाने जो घेतो तोच खऱ्या अर्थानं मुक्त स्थितीला पोहोचतो. म्हणून आरब्धानेव बुभुजे भोगान पुण्य जेहासया. पुण्य नष्ट करण्याचा उपाय एकच आहे की केवळ प्रारब्धाने जे प्राप्त झालेले भोग आहेत ते प्रारब्धाच्या भोगाने आपण प्रारब्धाने प्राप्त झालेलं पुण्य हे निरीच्छ भावनेने अलिप्त भावनेने जेव्हा आपण त्याचं सेवन करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला मुक्ती प्राप्त होते. प्रारब्धाचा भोग जसा ज्याला आपण राजयोग म्हणतो. काही लोक राजयोगी असतात. राजयोगी म्हणजे काय, राजाचा योग त्यांना प्राप्त झालेला असतो. ते कुठेही जाऊ दे. एक महात्मे होते ज्या महात्म्यांना राजयोग प्राप्त झालेला होता आणि एकदा त्यांना त्यांचे शिष्य म्हणाले की अहो हे राजयोगी आहेत. काही विरोधक होते. ते विरोधक म्हणले अहो काय हे गादीवर बसतात, 10 बोटात 10 अंगठ्या घालतात, त्याप्रमाणे गळ्यामध्ये सुवर्णालंकार घालतात, उच्च दर्जाचे वस्त्र नेसतात, हे कुठले योगी म्हणले. हे तर श्रीमंतीचं उपभोग घेतात. हे काय योगी असू शकतात का. तेव्हा ते म्हणाले ठीक आहे तुमचं म्हणणं असं आहे तर मी एका नदीवरच्या खडकावर जाऊन बसतो लंगोटी घालून, बघू द्या. आणि हे गेले एका नदीवर खडकावर जाऊन बसले लंगोटी घालून. ही वार्ता आसपासच्या गावात लोकांना कळाली की महाराज आलेले. हे कळाल्याबरोबर सर्व लोक आले आणि म्हणले महाराज चला गावामध्ये चला. त्यांना नवीन वस्त्र दिले, त्यांना रेशमी वस्त्र घालण्यासाठी दिले, त्याचप्रमाणे सुवर्णालंकार दिले, दागदागिने दिले, पंचपक्वान्नाचं जेवण वाढलं आणि पाटावर बसवलं आणि विरोधक त्यांना बोलावलं. विरोधक म्हणाले हो खरंच की. ते म्हणले अहो मी जरी स्वतःहून नदीच्या खडकावर बसलो तरी माझं नशीबच असं आहे की मला श्रीमंती आपोआपच प्राप्त होते. मला हे श्रीमंतीचे भोग आपोआपच प्राप्त होतात. मला त्याच्याबद्दलची इच्छा नाही. मी निरीच्छ भावनेने राहतो परंतु लोकच त्यांच्या सद्भावनेतून मला घरी बोलावतात आणि गादी गिर्दीवर बसवतात. त्याला मी काय करू. तेव्हा हा ज्याला म्हणतात राजयोग. म्हणून राजयोगी असे असतात की जे निरीच्छ भावनेने सगळं स्वीकारतात. म्हणून केवळ त्यागत असता नाही त्यागू. मुकुंदराजाने विवेक सिंधूत म्हटले त्यागत असता नाही त्यागू आणि भोगत असता नाही भोगू. नवलहा राजयोगू वर्तत असे. अहो त्याग केला तरी ते भोग येतातच. त्याला काय करावं. किती त्यागलं किती सोडलं तरी ते भोग येतातच. म्हणून त्यागत असता नाही त्यागू आणि भोगत असता नाही भोगू. पण भोग घेताना सुद्धा त्यातल्या लिप्ततेची भावना मनात नसते. भोग भोगण्याची इच्छा मनात नसते. त्याला म्हणतात नवलहा राजयोगू वर्तत असे. त्यालाच राजयोग म्हणतात. आणि असा राजयोग ज्यांना प्राप्त होतो ते भोगाबद्दलही अनासक्त असतात, पुण्याबद्दलही अनासक्त आहेत, पापाबद्दलही अनासक्त आहेत, दुःखाबद्दलही अनासक्ती आहे आणि सुखाबद्दलही अनासक्ती आहे. म्हणून सर्वत्रास खिलता देशा सप्तद्वीप एक दंड दृढ. याप्रमाणे सप्तद्वीपवती पृथ्वीचं राज्य त्यांनी केलं. अन्यत्र ब्राह्मण कुलान. आणि याप्रमाणे एकदा यांनी पृथ्वी महाराजांनी ठरवलं की आता
आपण दीक्षित व्हावं. आणि त्यांनी मनात विचार केला की आपण दीक्षित होऊन सर्व लोकांना एकदा उपदेश करावा. आणि एकदासीन महासत्र दीक्षा तत्र दिवो कसाम, एक सत्र सुरू केलं, एक महासत्र सुरू केलं. ज्याप्रमाणे अश्वमेध यज्ञ केले त्यानंतर आता दीक्षित होऊन महासत्र सुरू करण्याचा विचार केला. आणि याप्रमाणे हे महासत्र सुरू करताना स्वतः सगळ्या प्रकारच्या भोगाचा त्याग केला, सगळे सुवर्णालंकार काढून ठेवले. आणि प्रांशो पिनायत भुजो गौर कंजारुणे क्षणा, याप्रमाणे दीक्षित म्हणून सर्व प्रकारचे महाधन, दुकूल आणि हे सगळं आभूषण काढून ठेवले, रेशमी वस्त्र काढून ठेवले आणि केवळ साधे वस्त्र धारण केले, केवळ वल्कल धारण केले आणि दीक्षित होऊन एका सत्राची सुरुवात केली. मृगचर्म म्हणजे मृगाजीन धारण केलं आणि हातामध्ये कुश घेतलं. अर्थात कुश म्हणजे ज्याला आपण हे दर्भ म्हणतो, हे दर्भ घेतले. दर्भ किंवा कुश म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे. या दृष्टीने दर्भ हातात घेतले आणि उचिवानिदमुर्विषा सदस हर्षयन निव, आणि राजाने सर्व लोकांना पाचारण केलं. गावातले सर्व लोक, ज्याला आपण सगळा समाज, गावातील सगळी प्रजा मंडळी ही सगळी बोलावली आणि एक सभा घेतली. सभा त्या काळामध्ये सुद्धा ही पद्धत होती, आम सभा. काही खास सभा असतात, काही आम सभा असतात. खास सभा म्हणजे काही विशिष्ट लोकांसाठी बोलावण्यात येणारी मीटिंग, त्याला सभा, खास सभा म्हणतात. आणि आम सभा म्हणजे सर्व जणांसाठी, सर्व लोकांसाठी मुक्त अशा प्रकारची सभा. आणि मग राजा बोलू लागला. राजा म्हणतो, सभ्या श्रुत भद्रम वा साधो ह्या गता. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपण सर्व साधू आहात, मोठे आहात, त्याचप्रमाणे ज्ञानी आहात. कारण समाजात सगळ्याच प्रकारचे लोक असतात. समाजात ज्ञानी आहेत, विचारवंत आहेत, कलावंत आहेत, त्याचप्रमाणे विद्वान लोक आहेत, महानुभाव आहेत, म्हणजे महाअनुभवी लोक आहेत. आणि या सर्वांचं स्वागत करून राजा म्हणतो, अहं दंडधरो राजा प्रजानामी योजिता. मी हा जो दंड, राजदंड धारण केलेला आहे तो केवळ आपल्या रक्षणासाठी धारण केलेला आहे. रक्षिता वृत्तीदस्वेषु, आपलं रक्षण व्हावं, समाजाचं संरक्षण व्हावं, समाजाचं परिपालन व्हावं, योग्य पद्धतीने समाज चालावा म्हणून मी हा दंड हातात धरलेला आहे. हा दंड शिक्षा करण्यासाठी नाही, तर समाजाला सद्वर्तनासाठी आहे. समाज योग्य वर्तन समाजाने करावं, ज्याला आपण योग्य पद्धतीने समाज चालावा, समाजाला एक प्रकारची शिस्त लागावी, स्वैर समाज होऊ नये, त्याला शिस्त लागावी म्हणून प्रत्येकाने शिस्त आपली आपली बाळगली पाहिजे, ज्याला आपण अनुशासन असं म्हणतो. अनुशासन म्हणजे काय? स्वतः शिस्त लावून घेणे, त्याला म्हणतात अनुशासन. शासन राजा करतो, पण अनुशासन स्वतःच आपण करत असतो. म्हणून हे अनुशासन निर्माण व्हावं, प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखावी, प्रत्येकाने आपापले कर्तव्य ओळखावेत, त्याप्रमाणे वागावं म्हणून मी हा दंड हातात धारण केलेला आहे. रक्षितावृत्तीदस्वेषु. आणि या ठिकाणी एक फार मोठं महत्त्वाचं विवरण या राजाने केलेलं आहे, ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो, ज्याला आज आपण राज्यशास्त्र म्हणतो किंवा लोकप्रशासन म्हणतो. हे लोकप्रशासन कसं असावं, समाजाकडून काय घ्यावं, समाजाला काय द्यावं, राज्यशासन कसं चालवावं, याचा एक नीती नियम या ठिकाणी त्यांनी घालून दिलेला आहे. ते म्हणतात, य उद्धरेत करम राजा प्रजा धर्मेश्वर शिक्षयन प्रजानाम शमलम भुंगते भगंच स्वम जहाती सहा. राजा पृथू म्हणतात की जो राजा, य उद्धरेत करम राजा, जो राजा प्रजेकडून कर वसूल करतो, टॅक्स ज्याला आज आपण म्हणतो, सगळ्या प्रकारचे टॅक्स आहेत ना, टॅक्स तर प्रत्येक जण वसूल करणार. राजाला राज्य चालवायचं तर टॅक्स घ्यावाच लागेल, कर घ्यावाच लागेल. अगदी जुन्या काळापासून कर घेण्याची पद्धत होती. मग आजही आपण कर भरतोच आणि कर भरणं हे आवश्यक आहे, आपलं नैतिक कर्तव्य आहे. कारण कर हा आपण जे मिळवतो त्याचा काही भाग राजाला दिला पाहिजे. कारण ज्याच्या आधारावर आपण हे चालवतो त्याच्या आधारावर समाज चालतो. म्हणून हे देणं आणि घेणं हे
या पद्धतीने चाललं पाहिजे, तरच समाज चालेल. म्हणून कर भरणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. मग तो शिक्षण कर असो, तो आपला व्यवसाय कर असो, तो आपला नोकरीमधला कर असो, कोणत्याही प्रकारचे सर्व्हिस टॅक्स असो, हे सगळे केले पाहिजेत, भरले पाहिजेत. दुकानदार हाही कर भरतो, त्याप्रमाणे डॉक्टरही कर भरतो, वकीलही भरतो, प्राध्यापकही भरतो, शिक्षकही भरतो. समाज हा करावर चाललेला असतो, हे खरं आहे. कर प्रत्येकाने घ्यावा, कर प्रत्येक राजाचा तो अधिकारही आहे आणि नागरिकाचं कर्तव्य आहे की कर भरला पाहिजे. पण ते म्हणतात य उद्धरेत करम राजा प्रजा धर्मेश्व शिक्षयन. जो राजा कर घेतो पण तो प्रजेच्या कल्याणासाठी वापरत नाही. आता पहा किती मार्मिक मुद्दा वापरलाय. कर घेण्याचा अधिकार राजाचा आहे आणि तो देणं हे आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य. पण जो राजा कर घेतो पण प्रजेचं कल्याण त्यातून करत नाही. कर कशासाठी घ्यायचा असतो? प्रजा कल्याणासाठी, प्रजेच्या सुखासाठी, प्रजा चांगली वागावी यासाठी जे साधन सामुग्री उपलब्ध करून द्यायची असते त्याच्यासाठी कराचा वापर करायला पाहिजे. परंतु प्रजानां शमलं भुंक्ते. पण जर राजा कर वसूल करतो खरा, पण तो जर प्रजेच्या कार्यासाठी वापरत नसेल, सत्कार्यासाठी वापरत नसेल, प्रजार्थ कल्याणासाठी वापरत नसेल, समाज कल्याणासाठी वापरत नसेल, तर मात्र तो पापाचा धनी होतो. तो राजा पापाचा धनी होतो आणि प्रजेचं सगळं पाप त्याला लागतं. याप्रमाणे आणि मग प्रजेचं पाप लागल्यामुळं हा राजा तत्प्रजा भर्तृपिंडार्थ स्वार्थमेवा अनुसूयवाहा असा राजा ताबडतोब आपल्या ऐश्वर्यापासून, खुर्चीपासून, आपल्या पदापासून भ्रष्ट होतो. जो राजा कर घेतो परंतु लोककल्याणार्थ वापरत नाही, तो राजा आपल्या पदापासून भ्रष्ट होतो. हे त्यावेळेला या पृथु महाराजांनी सांगितलेले. तत्प्रजा भर्तृपिंडार्थम. भर्तृपिंडार्थम हा कर आपण कशासाठी वापरला पाहिजे? तर भर्तृपिंडार्थम अर्थात या लोकांच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे. स्वार्थमेवानुसूयवाहा. केवळ स्वार्थासाठी याचा वापर करणं योग्य नाही. राजाने म्हणून कर वापरला पाहिजे तो प्रजेच्या कल्याणासाठी आणि म्हणून कर्तव्य पालन आपणही केलं पाहिजे आणि राजाने केलं पाहिजे. तसं जर नसेल तर राजा ताबडतोब पदभ्रष्ट होतो. ही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात की जो राजा कर्तव्य पालनापासून कसूर करतो त्याला या जन्मात आणि पुढच्या जन्मात सुद्धा म्हणजे मृत्यूनंतर देखील दुःख भोगावं लागतं. युल्यम तदुर्मोदध्वम पितृदेवर्षयो मलाहा कर्तृशास्त्रोनुज्ञात तुल्यम यत् प्रेत्य तत्फलम. आणि म्हणून एकच कर्म माणसाला सुखदायक आधी वाटतं परंतु नंतर मात्र दुःखदायक ठरतं. एकच कर्म एकाला सुखदायक असतं पण दुसऱ्याला ते दुःखदायक होतं. याचं कारण त्याने सांगितलंय, याचं कारण एकमेव आहे, भगवंताची इच्छा, भगवंताची सत्ता. आणि म्हणून आपल्याला भगवंताची सत्ता मानावी लागेल. भगवंत आपल्या सत्तेने सुख आणि दुःख प्रदान करत असतो. म्हणून अस्ति यज्ञपतिर्नाम केशाजिंतर दरह सप्तमाहा या मूत्रचं लक्षण ते ज्योत्स्नावते क्वचित भुवाहा. म्हणून एकच कर्म आधी सुखदायक वाटतं परंतु नंतर मात्र दुःखदायक असतं. आपण म्हणतो ना, हासत कर्म करावे भोगावे रडत तेची परिणामी. हासत कर्म करावे. आपण हसत हसत एखादं कर्म करतो परंतु भोगायची वेळ आली म्हणजे परिणाम भोगायची वेळ आली म्हणजे भोगावे रडत तेची परिणामी. परिणाम त्याचा वाईट असतो आणि हा परिणाम म्हणजे शेवटचा निकाल. परिणाम म्हणजे निकाल हा भगवंताच्या हातात आहे. निकाल देणं भगवंताच्या हातात आहे. कर्म करणं तुमच्या हातात आहे. पण वाईट कर्म केलं तर त्याचा निकाल जो वाईट लागेल त्याचा तो अधिकार भगवंताचा आहे. म्हणून भगवंत यज्ञपती जो आहे त्याचा अधिकार आपण मानला पाहिजे. प्रिय व्रतस्य राजर्षेर. आणि म्हणून हे म्हणतात, पृथु म्हणतात की हे पा, मी सुद्धा ज्याच्यापासून जन्माला आलो तो वेद हा वाईट होता, हे खरं आहे. पण ज्याप्रमाणे आग आपण पेटवतो किंवा एखाद्या लाकडामधून अग्नी निर्माण होतो, लाकडाच्या घर्षणातून अग्नी निर्माण झाल्यानंतर तो लाकूड जाळून टाकतो
आता लाकूड आणि अग्नी हे भिन्न आहे. खरं म्हणजे लाकूड म्हणजे काही अग्नी नाही, पण लाकडातून अग्नी निर्माण होतो. तो जसा लाकडापासून वेगळा आहे, त्याचं तत्व वेगळं आहे. त्याचं तत्व हे अग्नितत्व आहे. लाकूड हे लाकूड आहे, शेवटी पृथ्वी तत्व आहे, पण त्यातून निर्माण होतो अग्नी. तसा वेन हा जरी सामान्य किंवा विरोधक असला, तो जरी धर्माचा विरोधक असला, तरी त्याच्यातून मी अग्निप्रमाणे प्रगट झालो आणि त्याचं सगळं कर्म मी नष्ट करून टाकलं. त्याप्रमाणे त्याने उदाहरण दिलं की प्रल्हाद सुद्धा हिरण्यकशिपूपासून निर्माण झाला खरा, पण हिरण्यकशिपूनी त्याचा विरोध केला आणि शेवटी भगवंत प्रसन्न प्रल्हादाला झाले आणि हिरण्यकशिपू मुक्त झाला. त्रिभे त्यांनी केवळ हिरण्यकशिपूच नव्हे, तर त्याच्या वडिलाकडल्या, आईकडल्या आणि बायकोकडल्या 7 पिढ्या त्यांनी मुक्त केल्या. याप्रमाणे वर्णन केलेलं आहे. त्रिसप्तभे पिता पेन त्रिसप्तभीही, म्हणजे याप्रमाणे 21 कुळं त्यांनी मुक्त केली असं वर्णन केलेलं आहे. म्हणून ज्याप्रमाणे प्रल्हादामुळे हे सगळे 21 कुळं उद्धरले गेले, त्याप्रमाणे मी सुद्धा सत्कर्म केलं आणि वडिलांचं दुष्कर्म नष्ट करून टाकलं. याप्रमाणे स्वर्गापवर्गाणाम प्रायणे एकात्म्य हेतुना, याप्रमाणे पृथु महाराज म्हणतात, हे लोक हो, म्हणून तुम्हाला मी कर्तव्य म्हणजे काय, कर्तव्य पालन कसं असतं, राजाचंही कर्तव्य आहे आणि प्रजेचंही कर्तव्य आहे. राजाचाही काही हक्क आहे आणि प्रजेचेही काही हक्क आहेत, ते मी तुम्हाला सांगितले. आता तुम्हाला हे सांगतो की विनिर्धुता शेष मनोमल पुमान, मनातला मळ कसा नष्ट करायचा, मनोमल कसा नष्ट करायचा ते तुम्हाला सांगतो. तमेव यूयम भजतात्मवृत्तीभीर, भगवंताशी एक तानतेने आपण सेवा करा. मनोवच काय गुणे स्वकर्मभीही, मन म्हणजे मनाने, वाचेने आणि कृतीने, कायेने अर्थात शरीराने आपण भगवंताचं सेवा करावी. त्याचप्रमाणे ध्यान करावं, चिंतन करावं आणि भगवंताच्या स्वरूपाशी तल्लीन व्हावं. अमायेनं कोणत्याही प्रकारच्या मायेच्या पासून दूर राहावं आणि याप्रमाणे यथाधिकारा व सिद्धार्थ सिद्धया, या ठिकाणी यथाधिकार, प्रत्येकाच्या अधिकारानुरूप त्याला फळ मिळत असतं. प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे प्रत्येकाला फळ मिळतं. या म्हणून यथाधिकारा व सिद्धार्थ सिद्धया, हे कशासाठी करायचं, तर प्रत्येकाचा अधिकार ठरलेला आहे. अधिकार म्हणजे आपली आपली क्षमता. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार, प्रत्येकाच्या कर्मानुसार, प्रत्येकाच्या वागणुकीनुसार त्याला ते फळ प्राप्त होतं. म्हणून असा व्याहानेक गुणोद्वारा पृथक विध द्रव्य गुणक्रियोक्तिभी, याप्रमाणे तुम्हाला मी सांगतो की आपण अत्यंत सद्वर्तन ठेवावं, भगवंताच्या चरणाशी एकरूप व्हावं आणि आपली सेवा भक्ती कधी सोडू नये. दैदीप्यमाने दैवतानाम कुले स्वयंराजकुलात बिजाना, त्याप्रमाणे सर्वात श्रेष्ठ कोणता असेल तर वैष्णव हा सर्वात श्रेष्ठ आहे. विष्णू भक्त हा सर्वात श्रेष्ठ आहे. तो मला प्रिय आहे आणि तो भगवंतालाही प्रिय आहे. दैदीप्यमाने जित देवतानाम कुले स्वयं राजकुलात बिजानाम ब्रह्मण्य देव पुरुष पुरातनो नित्यम हरिर्य चरणा अभिवंदनात. नित्यम हरिचरण जो वंदन करणारा, जो भक्त आहे, जो वैष्णव आहे, वैष्णव हा तो असतो की जो वैष्णव भगवंताला प्रिय आहे. जो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, तो केवळ ब्रह्मपरायण असलेला वैष्णव मला प्रिय आहे. यत् सेवया शेषु गुहाशय स्वराण विप्रप्रियस्तु तुष्यती काममीश्वरा. आणि भगवान सुद्धा त्याच वैष्णवाशी अत्यंत प्रेमपूर्वक असा व्यवहार करतो. लोकसंग्रहरूप धर्म पालन करणारा जो वैष्णव आहे, लोकसंग्रह, कारण वैष्णव तो आहे की जो विष्णू भक्त आहे, जो सर्व प्राणीमात्राच्या ठिकाणी केवळ आपल्या भगवंताची स्थिती पाहतो, भगवंत स्वरूप पाहतो. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर या भावनेतून जो जे भेटे भूत ते मानजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझं. जे भेटे भूत, ज्या मग तो भूत म्हणजे कोणताही जीव जंतू कोणी असो, तो भगवंत स्वरूप जो पाहतो तो खरा वैष्णव. जो वैष्णव तो असतो. आपण म्हणतो ना की रामदेव महाराजांनी वैष्णवत्वाची व्याख्या केलेली आहे. वैष्णव कोणाला म्हणायचं की केवळ कीर्तन करणारा कीर्तनकार होईल,
पुराण सांगणारा पुराणिक होईल पण वैष्णव होणार नाही. पुराण सांगसी तरी पुराणिकच की होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. कीर्तन करणारा, हरिकथा करणारा फक्त हरिदासची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. पण मग वैष्णव म्हणजे कोण? तर हा वैष्णव म्हणजे विष्णू भक्त, जो कोणत्याही या व्यावसायिक गोष्टीमध्ये अडकून पडत नाही, त्याला म्हणतात वैष्णव. जो निरीच्छ भावनेने सेवा करतो तो असतो वैष्णव. म्हणून प्रसिद्धी तो न्यस्मृतम स्वतः स्वयं. ज्याला प्रत्यक्ष भगवान प्रसन्न झालेले आहेत, असा भगवान सुद्धा वैष्णवाला एवढं महत्त्व देतो की तो यज्ञाला एवढं महत्त्व देत नाही. परम किमत्रास्ति मुखम हवीरभुजाम. अग्नीच्या मुखाने भगवान खातो हे खरं आहे. यज्ञामध्ये टाकलेलं भगवंताला मिळतं. यज्ञ हे त्याचं मुख आहे, अग्नी हे त्याचं मुख आहे हे खरं आहे. पण अग्नी हे मुख असलं तरी जसं आपण मराठी किंवा इंग्रजीमध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूप वापरतो. उदाहरणार्थ आपण भाषेच्या दृष्टिकोनातून काही सरळ आणि काही वाकडं असं बोलतो, किंवा काही वळणाने आणि काही सरळ, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे जसे प्रकार असतात. हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हे जसे आपल्या वाक्याचे प्रकार आहेत, तसं इनडायरेक्ट म्हणजे कोणतं? इनडायरेक्ट म्हणजे अग्नीच्या द्वारे मिळणारं ते इनडायरेक्ट. म्हणजे अग्नी आधी खाईल आणि मग अग्नीच्या द्वारे भगवंताला मिळेल. पण वैष्णव जेव्हा तृप्त होईल तेव्हा तो डायरेक्ट तृप्त होतो, कारण प्रत्यक्ष वैष्णवाच्या द्वारेच भगवंताला मिळतं. नव्हे, वैष्णवाचं मुख म्हणजे भगवंताचं मुख आहे. म्हणून ते म्हणतात अष्टात्यनंत खलु तत्व कोविदई श्रद्धा होतम जन्मुखम इज्जनामभी. मी इज्ज म्हणजे अग्नी, अग्नीच्या मुखाने जेवढा प्रसन्न होत नाही तेवढा वैष्णवाला जर तुष्टी आणि पुष्टी प्राप्त झाली तर जेवढा मला आनंद होतो तेवढा इतर केव्हाही होत नाही. म्हणून ते म्हणतात श्रद्धा होतम जन्मुख इज्जनामभी नवै यथा चेतनया बहिष्कृते हुताशने पारमहंस्य पर्यगुः. त्याप्रमाणे पारमहंस्य पर्यगुः, मला परमहंस भगवान म्हणतात की अग्नी हा तर चेतना शून्य आहे, चेतना रहित आहे. पण हा प्रत्यक्ष असलेला वैष्णव हा सचेतन आहे. तो सचेतन असल्यामुळं त्याच्यामध्ये माझं चैतन्य तत्व प्रगट झालेलं आहे. यद ब्रह्म नित्यम विरजम सनातनम श्रद्धा तपो मंगल मौन संयमही. त्याप्रमाणे हे लोक हो, आपण आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पाहतो आणि आपल्याला आरशातलं प्रतिबिंब दिसतं का? तर तिथे आपल्याला आरसा आणि आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं. त्याचं कारण मध्ये आरसा आहे म्हणून. एरवी आपल्याला प्रतिबिंब दिसायचं कारण नाही. मग पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसेल, आरशात प्रतिबिंब दिसेल, त्याचं कारण इथे आपल्या मध्ये असलेला जो भाग आहे तो आरशाचा, पाण्याचा, ही उपाधी आहे. याला उपाधी म्हणतात. उपाधी म्हणजे एक मध्ये असणारा भाग. आरसा ही उपाधी आहे, पाणी हे उपाधी आहे. तसं आपण जेव्हा स्वतः समाजामध्ये वावरतो तेव्हा अहंकार घेऊन वावरतो आणि अहंकार ही उपाधी आहे. म्हणून अहंकारामध्ये आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. वास्तविक आपण द्वैत पाहतो का? तर अहंकार आहे म्हणून द्वैत पाहतो. प्रतिबिंबामध्ये आपल्याला बिंब आणि प्रतिबिंब असं द्वैत झालं म्हणजे आपलं तोंड आणि आरशातलं तोंड हे द्वैत झालं की नाही? हो, झालं. मग पाण्यात जरी प्रतिबिंब पडलं तरी दोन झाले ना, आपलं तोंड आणि पाण्यातलं तोंड. हो, पण हे दोन का झाले? त्याचं कारण केवळ या उपाधीमुळे झाले. तसं अहंकार ही उपाधी मध्ये आली म्हणून आपण जगामध्ये द्वैत पाहतो. प्रत्यक्षात जग हे अद्वैत नाही भरलेले आहे. आपण स्वतः अद्वैत रूप आहोत, पण आपल्याला द्वैत का दिसतं? ते म्हणतात समाधीना बिभ्रती हा अर्थ दृष्टे यत्रेतम आदर्श इवाव भासते. आदर्श म्हणजे आरसा. आरशामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला उपाधीमुळे, आरशाच्या उपाधीमुळे प्रतिबिंब दिसतं, द्वैत दिसतं, त्याप्रमाणे इवाव भासते. त्याप्रमाणे आपण या समाजामध्ये, जगामध्ये, प्रपंचामध्ये द्वैत पाहतो. वास्तविक ब्रह्म सनातन एकच आहे. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असणारं ब्रह्म सनातन तत्व एकच आहे. पण आपल्याला ते विविधता रूपाने दिसतं केवळ या उपाधीमुळं. तेव्हा ही उपाधी कोणती आहे? ही आरसा ही जशी उपाधी आहे, पाणी ही जशी उपाधी आहे, तशी अहंकार ही उपाधी आहे. आणि अहंकाराच्या उपाधीमुळं आपल्याला हे द्वैत दिसतं.
म्हणून यम नित्यदा बिभ्रते आशु पापम नैषत सुमुम सर्व गुणा भजंती गुणायनम शीलधनम कृतज्ञम वृद्धाश्रयम समृद्धेनु संपदा. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पृथू महाराजांनी सांगितला की लोक हो, तुम्ही ग्रह धन दारा यांच्या नादी लागता, केवळ यांच्या नादी लागता आणि यांच्या नादी लागून तुम्ही आपलं नुकसान करून घेता. आपण यम नित्यदा बिभ्रत आशु पापम नश्चित्तिमुम सर्व गुणा भजंती. आपण भगवंताच्या नादी लागत नाहीत. भगवंत जो आत्मतत्व स्वरूप आहे, चैतन्य तत्व स्वरूप आहे, त्याच्या मागे लागत नाहीत. आणि आपण संपत्तीच्या, धनाच्या, त्याप्रमाणे गेह घर दार मुलं बाळ यांच्या नादी लागतो आणि यांच्या अर्थात प्रपंचाच्या नादी लागतो आणि परमार्थ विसरतो. आपण धनाच्या नादी लागतो आणि भगवंताला विसरतो. परंतु हे लक्षात घ्या, गुणायनम शीलधनम कृतज्ञम वृद्धाश्रयम संवृणतेनु संपदा प्रसीदतां ब्रह्मकुलाम गवांच जनार्दन सानुचरश्च मह्यम. अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत भूमिका या ठिकाणी पृथू महाराजांनी मांडलेली आहे की आपण काय केलं पाहिजे, तर गुरुजनांची सेवा, त्याचप्रमाणे वृद्धांची सेवा, शील संपन्न आणि गुणवान लोकांची सेवा कृतज्ञ भावनेने केली पाहिजे. कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव. मग यामध्ये काही ज्ञानवान आहेत, काही गुणवान आहेत, काही शीलसंपन्न आहेत, काही वृद्ध आहेत. वृद्ध म्हणजे केवळ वयाने वाढलेल्यांना वृद्ध म्हटलेलं नाही, ज्ञानवृद्ध हा खरा शब्द आहे. वृद्ध म्हणजे ज्ञानवृद्ध, ज्ञानाने जे मोठे आहेत त्याला वृद्ध म्हणायचं. कारण वयाने वाढणं हे वृद्धत्वाचं लक्षण नाही आहे. वार्धक्य, त्याला फार तर वार्धक्य म्हणू आपण, त्याला फार तर म्हातारपण म्हणू, पण खरी वृद्धत्व, खरं या ठिकाणी वाढ ही ज्ञानाची आहे. म्हणून ज्ञानवृद्ध जे आहेत, वृद्धाश्रयम हा जो शब्द वापरला, वृद्धाश्रयम, ज्या ज्ञानवृद्ध लोकांची सेवा जो करतो, जो गुणीजनांची सेवा करतो, जो शीलसंपन्न लोकांची सेवा करतो, कृतज्ञ भावनेने करतो, त्याला प्रसीदतां ब्रह्मकुलम गवांच, आणि जो गाई यांची सेवा करतो, त्याप्रमाणे विद्वज्जनांची सेवा करतो, ब्रह्मकुलम. ब्रह्मकुलम म्हणजे केवळ ब्रह्मज्ञानी असणारे, ज्ञानसंपन्न, जनार्दन सानुचरश्च मह्यम, तेव्हा त्याला भगवान प्रसन्न होतो. म्हणून त्यांच्यावर भगवान खऱ्या अर्थाने प्रसन्न राहतो. या ठिकाणी संवृणतेनु संपदा असा शब्द आहे. संवृणतेनु संपदा म्हणजे काय हो, आपण एक सुभाषित वाचत असतो, आपल्याला माहिती आहे की संपदा किंवा संपत्ती ही कशी आहे, तर ती गुणीजनांच्या मागे येत असते. गुणी म्हणजे जो सद्गुण संपन्न आहे, तो सद्गुण संपन्नतेच्याच मागे संपदा धावत असते. आपण म्हणतो सहसैव संपदा. गुणी लोकांच्या गुणानुलब्ध, गुणलुब्ध संपदा कशी आहे, संपत्ती कशी आहे, लक्ष्मी कशी आहे, तर गुणलब्ध आहे, गुणलुब्ध आहे. एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे की गुणलुब्ध सहसैव संपदा. मला वाटतं बाणभट्टाच्या कादंबरीत त्याचं विवरण आहे की काय. बाणभट्टाच्या कादंबरीमध्ये त्याने असं वर्णन केलेलं आहे, शुक नासोपदेशामध्ये असेल किंवा आणखी कुठेतरी, मला थोडं विस्मरण झालं, परंतु तिथे त्याने शब्द वापरला आहे की गुणलब्ध ही संपदा कशी आहे, तर गुणलुब्ध आहे. गुणलुब्ध सहसैव संपदा. संपदा म्हणजे संपत्ती, लक्ष्मी ही कशी आहे, तर गुणलुब्ध आहे. तुम्ही गुण प्राप्त करा, तुमच्याकडे ती धावत येईल. आपण लक्ष्मीच्या मागे धावतो, माधाव माधाव म्हणून लक्ष्मीच्या मागे धावतो, परंतु न लभेत लक्ष्म्या. केवळ नुसत्या धावधाव करून लक्ष्मी प्राप्त होत नसते, नुसता लक्ष्मीच्या मागे धावधाव करून लक्ष्मी प्राप्त होत नसते. तर ते म्हणतात गुणलुब्ध सहसैव संपदा. तुम्ही गुण प्राप्त करा, तुम्ही ज्ञान प्राप्त करा, आपोआप संपत्ती तुमच्या मागे धावत येईल. तुम्हाला लक्ष्मीच्या मागे धावायची गरज नाही, लक्ष्मी तुमच्या मागे धावत येईल. म्हणून सहसैव संपदा, गुणलुब्ध सहसैव संपदा असं बाणभट्टाने म्हटलंय. म्हणून प्रसिद्धतां ब्रह्मकुलाम गवांच जनार्दन सानुचरश्च मह्यम. आणि अशा लोकांनाच भगवान प्रसन्न होतो, जो
गायींची सेवा करतो, जो ज्ञानी वयोवृद्धांची सेवा करतो, तपोवृद्धांची सेवा करतो, त्याप्रमाणे जो ब्रह्मज्ञानांची सेवा करतो आणि शील संपन्न आहे, अशाच लोकांना भगवान प्रसन्न होतो आणि लक्ष्मीही त्याच्याच मागे धावते. म्हणून हे लोक, हा महत्त्वाचा उपदेश पृथू महाराजांनी केलेला आहे समाजाला. अहो, जनतेला कोणता उपदेश करावा, म्हणजे त्याही काळामध्ये ही प्रथा होती बरं का. त्याही काळामध्ये पृथूनी सर्व लोकांना उपदेश केलाय, म्हणजे मन की बात असं आपण म्हणू. आज ही मन की बात सांगितलेली. तेव्हा मैत्रेय म्हणतात, विदुरा इति ब्रुवाणं नृपतीं पृथ्वीदेवत बजातया. ज्याप्रमाणे पृथू महाराजांनी उपदेश केला सर्व समाजाला, आणि हे ऐकल्याबरोबर सगळे लोक संतुष्ट झाले, सगळे लोक आनंदी झाले. किती महत्त्वाचा सिद्धांत सांगितला की राजाचं कर्तव्य काय, प्रजेचं कर्तव्य काय, राजाचं कार्य कशा पद्धतीने चालावं, राज्य कारभार कसा हाकावा, कर कसा घ्यावा, म्हणजे यामध्ये राज्यशास्त्र आहे, यामध्ये लोकप्रशासन आहे, त्याप्रमाणे लोकांनी कसं वागावं, निरीच्छ भावनेनी कसं वागावं, आणि संपदेच्या म्हणजे संपत्तीच्या मागे न लागता गुणाच्या मागे लागा. यामध्ये काय चूक आहे? जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. कारण आपण विद्या निर्माण प्राप्त केली पाहिजे, आपण ज्ञान प्राप्त केली पाहिजे, आपण कोणता तरी गुण प्राप्त केला पाहिजे. म्हणून तर आपण वेगवेगळ्या परीक्षा देतो, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या अधिकाराच्या नोकऱ्या प्राप्त करतो. हे गुणच आहेत. मग ते गुण असेल, विद्या असेल, कला असेल, कौशल्य असेल, हे मिळवावं. पैसा नंतर आपोआपच मिळेल. पैसा मिळवण्याच्या मागे लागायची गरज नाही. पैसा आपोआप मागे धावत येईल. परंतु त्यासाठी आपण आपली पात्रता सिद्ध करा, हे या ठिकाणी सांगितलंय. नव्या शब्दात सांगायचं तर आपण आपली पात्रता सिद्ध करा. आणि ही करताना जे ज्ञानी श्रेष्ठ दर्जाची मंडळी आहेत, जे गुणीजन आहेत, त्याप्रमाणे कृतज्ञ गुरुजन आहेत, त्यांच्या प्रति आपण कृतज्ञता प्रकट करा. या दृष्टीने गुरुजनांची सेवा करा, वृद्धांची सेवा करा, ज्ञानांची सेवा करा, आणि आपणही स्वतः ज्ञानसंपन्न शीलसंपन्न व्हा. अशा प्रकारचा श्रेष्ठ उपदेश जो केला तो पृथू महाराजांनी केला. आणि समाजाला असा उपदेश करणारा हा पहिला राजा आहे. सर्व समाजाला सन्मुख होऊन, सर्व समाजाला एकत्र बोलवून त्यांना उपदेश करणारा हा पहिला राजा आहे. म्हणून हा आदी राजा असं त्यांना म्हटलेलं आहे. इथे ब्रुवाणं नृपतीं. याप्रमाणे असं बोलल्यानंतर देवता प्रसन्न झाल्या. पितर सर्वप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सगळे प्रसन्न झाले आणि त्यांची प्रशंसा करू लागले. तुष्टवो हृष्टमनसा साधुवादेन साधवा. लोकांनी सांगितलं, वा वा, छान, साधू साधू साधू. साधू म्हणजे मोठी गोष्ट सांगितली, थोर ज्ञान सांगितलं. पुत्रेण जायते लोकांनी ते सत्यवती श्रुती. पुत्र हा त्यासाठी असतो, म्हणजे संतती यासाठी असते की ज्या संततीने काय करावं, तर पूर्वीच्या अनेक वाडवडिलांच्याकडून काही अपराध झालेले असतील तर ते त्यांनी नाहीसे करावे. पुत्रेण जायते लोकांनी ती सत्यवती श्रुती. ही श्रुती अशी आहे, त्यांनी श्रुती सांगितली की पुत्राच्या द्वारे पित्याला पुण्यलोक प्राप्त होतो. ही श्रुती आहे. श्रुती कोणती आहे? श्रुती ही आहे, पुन्नाम नावाच्या नरकातून जो रक्षण करतो त्याला पुत्र म्हणतात. पुन्नामक नरकात त्रायती ती पुत्र. पू म्हणजे पुन्नाम, पू म्हणजे पू. पू नामक नरकापासून जो रक्षण करतो त्याला पुत्र असं म्हणतात. पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्र. म्हणून त्याला पुत्र म्हणतात, त्याला पुत्री म्हणतात, जी या पू नावाच्या नरकातून ज्याचं आपल्या पितांचं वाडवडिलांचं. आणि म्हणून ही श्रुती आहे. पुत्रेण जायते लोकांनी ती सत्यवती श्रुती. ब्रह्मदंड हतः पापो यद्वेनोत्तरदत्तमः. आणि म्हणून ब्रह्मदंड, ज्या बेनानी म्हणजे पृथ्वीचे वडील हे अधर्माने वागणारे होते, म्हणून समाजाने त्यांना ठार मारलं. परंतु आज मात्र पृथ्वीनी त्यांचं सगळं जे अपयश आहे धुवून काढलं. ज्याप्रमाणे अग्नी या लाकडातून निर्माण होतो, त्याप्रमाणे लाकूड आणि अग्नी जरी एक नसलं तरी सुद्धा लाकडातून अग्नी जसं निर्माण होतो, वेगळं रूप निर्माण होतं, जे अग्नी स्वरूप जे तेजस्विता निर्माण होते. जडा तसं वेन हा जड आहे, जड स्वरूप राजा होता.
त्याच्यामधून चैतन्य स्वरूप असणारं पृथ्वी निर्माण झाले आणि ब्रह्मदंड आता पापो, त्याचं पाप सगळं नष्ट झालं. हिरण्यकश्यपुश्चापी इथं तेही वर्णन केलं की ज्याप्रमाणे प्रल्हाद जन्माला आला आणि हिरण्यकश्यपूचं पाप नष्ट झालं, त्याप्रमाणे वीर्यवर्यपती पिता पृथ्व्या समाज संजीव शाश्वती, याप्रमाणे सर्व लोकांनी त्यांचा जय जयकार केला. मैत्री म्हणतात विदुरा, ज्याप्रमाणे सर्व लोक त्यांना शरण आले, सर्वांनी त्यांचा जय जयकार केला, मोठेपणा गायला. अहो वयम यज्ञ पवित्र कीर्ते त्वयैव नाथेन मुकुंदनाथा. सगळे लोक म्हणू लागले, हे पृथ्वी महाराज आपण श्रेष्ठ आहात. आपली अहो प्रत्यक्ष विष्णूची कृपा ज्यांच्यावरती झाली तो काही सामान्य असेल का? तुम्ही पवित्र कीर्ती आहात, उदार कीर्ती आहात. तुमची कीर्ती सर्व जगामध्ये ख्याती पसरलेली आहे. या उत्तम श्लोकमस्य विष्णोर, तुम्ही उत्तम श्लोक आहात. उत्तम श्लोक म्हणजे ज्यांचं वर्णन करणं उत्तम आहे, ज्यांचं वर्णन हे श्लोकात्मय, ज्यांचं वर्णन करणं हे खऱ्या अर्थानं सुखदायक आहे. या उत्तम श्लोकम तमस्य विष्णोर ब्रह्मण्य देवसे कथा व्यनक्ती. प्रत्यक्ष ब्रह्मादिक देव ज्यांच्या यज्ञामध्ये उपस्थित झाले त्यांचं वर्णन काय करावं. म्हणून आपल्या शासन व्यवस्थेमध्ये आम्ही राहतो, आपल्या राज्यामध्ये आम्ही राहतो, ही खरोखर आमच्या दृष्टीने अलौकिक गोष्ट आहे. आपण जे राज्य करता त्या राज्यामध्ये आम्ही राहतो, हेच आमच्यासाठी खऱ्या अर्थानं पुण्यकारक आहे. आमच्या दैवाने आम्हाला हे प्राप्त झाले. प्रजानुरागो महता प्रकृती करुणात्मनाम. आपण करुणा वरुणालय आहात, आपण श्रेष्ठ धार्मिक आहात. म्हणून सर्वांनी त्यांचा जय जयकार केला. आणि नमो विवृद्ध सत्वाय पुरुषाय महीयसे यो ब्रह्मक्षत्रिमाविष्य बिभर्तीदम स्वेतेजसा. आणि आपण आपल्या तेजाने, आपल्या अलौकिक कीर्तीने हे सगळं या ठिकाणी निर्माण केलं. खरोखर आपला मोठेपणा आम्ही गातो. म्हणून सर्व प्रजाजन आले आणि त्यांनी त्यांचं कौतुक केलं. याप्रमाणे आता यानंतर पृथू महाराज यांना याच सत्रामध्ये सनकादिक कसे येतील आणि सनकादिक त्यांना कसा उपदेश करतील आणि नंतर पृथू महाराज कसे मुक्त होतील, या संबंधीचं जे विवरण आहे तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल.